हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत इयत्ता 12वी बायोलॉजीचा सिलेबस. त्यामध्ये आपले पहिले 3 टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. ह्या लेक्चरपासून आपण नवीन टॉपिकलाच म्हणजे चौथ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. बघा, पाठीमागचं लेक्चर म्हणजे आपण चॅप्टर 3 मध्ये इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन याचा अभ्यास केला होता. या लेक्चरमध्ये आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स ह्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी पाठीमागच्या लेक्चरचा अभ्यास करा. इथं आय बटनवरती क्लिक करा. तिथं तुम्हाला त्या लेक्चरच्या लिंक भेटतील. तिथं जाऊन तुम्ही इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या टॉपिकचा अभ्यास करा, जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. बघूया आपण आता मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे किंवा कशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत ते बघूया. बघा, इनहेरिटन्स म्हणजे काय होतं की आपल्याला माहीत आहे की ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर इट इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. ही एक त्याची बेसिक डेफिनेशन आहे इनहेरिटन्सची. यामध्ये आपण काय पाहिलं होतं, जे काय पेरेंट्स करून ऑफस्प्रिंगमध्ये किंवा चिल्ड्रन्समध्ये जे काय बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होते ह्या प्रोसेसला म्हणतो आपण इनहेरिटन्स. ठीक आहे. आता ह्या इनहेरिटन्समध्येचा अभ्यास आपण कशा करणार आहे तर मॉलिक्युलर बेसिसवरती, म्हणजे इनहेरिटन्स करण्यासाठी किंवा कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्या प्रकारचे मॉलिक्यूल इन्व्हॉल्व असतात किंवा रिस्पॉन्सिबल असतात आणि त्यांचा रोल काय हे आपण ह्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. आपल्याला माहीत आहे की इनहेरिटन्स हे क्रोमोझोम म्हणजेच DNA मार्फत होतं. DNAवरती असणाऱ्या जीन्सद्वारे काय होत असतं तर इनहेरिटन्स होत असतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये किंवा रिसर्चला जेव्हा सुरुवात झाली होती यांचा डिटेलमध्ये अभ्यास हा नव्हता. म्हणून काय केलं जातं तर ते वेगवेगळ्या प्रोटीनला आहे ते प्रोटीनमध्ये जेनेटिक मटेरियल आहेत असं काही कन्सिडरेशन केलं जात होतं. ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करणारच आहोत. फक्त ह्या टॉपिकचं एम लक्षात ठेवा, इंट्रोडक्शन लक्षात ठेवा की ह्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर मॉलिक्युलर बेसिसवरती इनहेरिटन्सचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे जे मॉलिक्यूल इनहेरिटन्ससाठी रिस्पॉन्सिबल आहेत, इनहेरिटन्ससाठी इम्पॉर्टंट आहेत, अशा मॉलिक्यूलचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. अर्थातच DNAवरचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करणार आहोत. तुम्हाला DNA म्हणजे काय हे डिटेलमध्ये बेसिकमध्ये आपल्याला माहीतच आहे की आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण त्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता. DNA काय तर एक डबल हेलिक्स मॉलिक्युल आहे की त्याच्यावरती काय असते तर अशा प्रकारे जीन्स प्रेझेंट असतात आणि ते जीन काय करत असते तर कॅरेक्टर हे कॅरी करत असतात आणि ते ट्रान्सफरही करत असतात फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. ह्या DNAवरती अशी प्रकारची माहिती आहे किंवा आपली इन्फॉर्मेशन ही लोड केलेली असते. हे आपण माहीत आहे की बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आपण ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की DNAची डिस्कवरी काय झाली, म्हणजे डिस्कवरी ऑफ DNA, जेनेटिक मटेरियल इज DNA हे पण आपण बघणार आहोत. DNA पॅकेजिंग, DNA रिप्लिकेशन, प्रोटीन सिंथेसिस, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन हे इम्पॉर्टंट असे पॉईंट आपण त्यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर ओपेरॅन कन्सेप्ट, जिनोमिक्स काय आहे, ह्युमन प्रोजेक्ट अँड DNA फिंगरप्रिंटिंग अशा प्रकारच्या बेसिक मॉलिक्युलरचा किंवा मॉलिक्युलर बेसिसवरती आपण त्या इनहेरिटन्सचा अभ्यास करणार आहोत. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स लक्षात आलं. टॉपिक तुम्हाला नाव समजलं म्हणजे पूर्ण टॉपिक 50% तर टॉपिक हा आपल्याला कळतोय की म्हणजे आपण त्यामध्ये इनहेरिटन्सचा अभ्यास करणार आहोत, पण कसा मॉलिक्युलर बेसिसवरती. कळालं. म्हणजे DNAचा डिटेलमध्ये ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, बघूया आता आपला पहिला कोणता पॉईंट दिला आपल्याला, डिस्कवरी ऑफ DNA. हे काय आहे बघू आपण. द डिस्कवरी ऑफ DNA. ठीक आहे. DNA इन्व्हॉल्व फॉर्म न्यूक्लिक ॲसिड टू द डबल हेलिक्स मॉडेल. म्हणजे आपल्याला माहीत आहे की जे काय आता DNAचं जे काय मॉडेल आहे म्हणजे डबल हेलिक्स मॉलिक्यूल म्हणतो आपण, अशा प्रकारचं ते काय डबल स्टँड असणारा जो काय DNA आहे तो कसा इव्हॉल्व झाला किंवा कशा पद्धतीने आपल्याला माहीत झाला की सुरुवातीला जो काय आहे तो न्यूक्लिक ॲसिड ह्या नावाने ओळखलं जात होतं. म्हणजे सुरुवातीला जो काय सेलमध्ये DNA किंवा जेनेटिक मटेरियल आपल्याला असं माहीत झालं की ते काय तर न्यूक्लिक ॲसिड या नावाने ओळखलं जात होतं. त्याच्याही आधी ते न्यूक्लियाय म्हणून ओळखलं जातात. आपण बघू आपण ते न्यूक्लिक ॲसिडपासून त्याचं इव्हॉल्युशन होत गेलं, हळूहळू त्याच्यावरती रिसर्च होत गेले आणि त्यापासून काय झालं तर DNAचं एक डबल हेलिक्स मॉडेल हे आपल्यासमोर आता ते तयार आहे. ठीक आहे. डबल हेलिक्स. आता ह्याची सुरुवात कुठून झाली, DNAची डिस्कवरी नेमकी कुठून झाली बघा. इन 1869 द फेडरिच मिशर वर्क ऑन द फर्स्ट सेल, म्हणजेच WBC. म्हणजे त्यांनी काय केलं बघा, त्या फेडरिक मिशर्स यांनी काय केलं तर पस सेलवरती, म्हणजे जे काय WBC आहेत म्हणजे पस जे काय आपल्या जखमेतून वुंडमधून जो काय पस येत असतो त्यामध्ये WBC असतात म्हणजे व्हाईट ब्लड सेल असतात. त्यांनी काय केलं तर त्या सेलवरती ते रिसर्च केला किंवा अभ्यास केला होता. ते कलेक्ट कुठून केले होते फ्रॉम द लोकल हॉस्पिटल. म्हणजे त्या काय केल्या त्या पस सेलमधील
कलेक्ट केला लोकल हॉस्पिटलमधून जे काय बँडेज गोळा केले होते त्यामधील ज्या काय पस सेल होता त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केला. म्हणजे काय केलं तर त्या बँडेजमधून त्या पस सेल सेपरेट केला विथ द हेल्प ऑफ द केमिकल्स अँड सोल्युशन्स. त्या साल्टच्या सोल्युशननी काय केलं, साल्ट सोल्युशननी त्यांनी त्या पसला त्या ह्याच्यापासून म्हणजे बँडेजपासून सेपरेट केलं आणि त्या सेलवरती काय केली, अल्कलाईन सोल्युशनची रिॲक्शन केली. ठीक आहे, अल्कलाईन सोल्युशनची रिॲक्शन केल्यानंतर काय होणार आहे तर सेल लाईस झाल्या, म्हणजे द सेल्स आर लायसिस, म्हणजे ते सेल काय झाल्या, ब्रेक झाल्या अँड द न्यूक्लिया आर प्रेसिपिटेड आउट ऑफ द सोल्युशन. ते न्यूक्लिया होते त्यांच्या काय काय न्यूक्लियस होता तो काय झाला त्या सोल्युशनच्या आउट झाला, प्रेसिपिटेट झाला, म्हणजे त्यांचं काय एक सोल्युशन रिच म्हणजे एक विस्कस असं लिक्विड तिथं तयार झालेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काय बघायचं आहे की त्या सेलमधून जे काय न्यूक्लियस कलेक्ट केले होते त्याच्यापासून काय मटेरियल भेटते आपल्याला, काय त्या WBCच्या किंवा त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय आहे हे त्यांनी रिसर्च करण्यासाठी त्यांनी काय केलं तर त्या बँडेजमधून त्या सेल सेपरेट केल्या आणि त्याचे अल्कलाईन सोल्युशन बरोबर वीक अल्कलाईन सोल्युशन बरोबर रिॲक्शन केल्यानंतर त्यांना त्या सेल लाईस झालेल्या भेटल्या आणि त्या सेलमधून त्या न्यूक्लिया काय झाल्या, सेपरेट झाल्या. ठीक आहे, फ्रॉम द सेल न्यूक्लिया ही आयसोलेटेड द युनिक केमिकल सबस्टन्स विच इज कॉल्ड ॲज द न्यूक्लियन. ओके, त्यांनी जे काय सेलमधून कलेक्ट केलं म्हणजे जे काय न्यूक्लियस कलेक्ट केले होते त्यांनी त्याला नाव काय दिलं, न्यूक्लियन. ओके, न्यूक्लियन हे नाव त्यांनी दिलं. आता हे न्यूक्लियन काय आहे, कशा प्रकारे ते काम करत असतं हे त्यांनी रिसर्च केल्यानंतर बघा न्यूक्लियन काय होतं, इट इज द न्यूक्लियन वॉज अ हायली फॉस्फरस कंटेंट, म्हणजे फॉस्फरन कंटेंट असणारं एक मटेरियल भेटले त्यांना न्यूक्लियन. पण ते कसं होतं, ॲसिडिक होतं, इट इज शो द ॲसिडिक प्रॉपर्टी, हिन्स इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिक ॲसिड. ओके, आता न्यूक्लिक ॲसिड कसं कळालं, डिस्कवरी झाली हे आपल्याला कळालं. काय होतं न्यूक्लियन म्हणजे त्या बँडेज सेलमधून किंवा त्या WBCच्या सेलमधून जे काय न्यूक्लियन घेतले होते त्या न्यूक्लियनला त्यांनी नाव दिलं तर न्यूक्लिक ॲसिड. व्हाय, का बरं न्यूक्लिक ॲसिड नाव दिलं किंवा कारण त्याच्यामध्ये काय व्हायला तर ॲसिडिक प्रॉपर्टी, त्या न्यूक्लियननं काय केलं तर ॲसिडिक प्रॉपर्टी शो केल्या होत्या म्हणून त्याला काय झालं तर न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं. आता न्यूक्लिक ॲसिड हे आपल्याला माहित आहे की न्यूक्लिक ॲसिड कशापासून तयार झाले, इट इज द मिक्सचर ऑफ द प्रोटीन अँड न्यूक्लिक न्यूक्लियन हे काय तर न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीनचं एक मिक्सचर आहे. ठीक आहे, म्हणजे मिक्सचर यांनी डिस्कवर केलेल्या म्हणजे त्यांनी डिस्कवरी काय केली तर सेलच्या आतमध्ये WBCच्या सेलमध्ये त्यांना काहीतरी न्यूक्लियन दिसला. त्या न्यूक्लियन हे काय आहे तर एक ॲसिडिक प्रॉपर्टी शो करणारा सबस्टन्स आहे की ॲसिडिक प्रॉपर्टी, त्याचबरोबर त्यामध्ये प्रोटीनचेही मॉलिक्यूल त्यांना डिस्कवर झाले. म्हणजे त्यांच्या न्यूक्लियनमध्ये प्रोटीन प्लस न्यूक्लिक ॲसिड असे दोन कंपोनंट किंवा दोन मिक्सचर असणारा घटक त्यांना भेटला. इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लियन. ठीक आहे, न्यूक्लियनमध्ये काय काय आहेत तर प्रोटीन प्लस न्यूक्लिक ॲसिड. आता न्यूक्लिक ॲसिड कोणते कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय, DNA आणि RNA. ओके, न्यूक्लिक ॲसिड्स आर टू काइंड, दॅट इज द DNA अँड RNA. It is the nucleic acid and the nucleon is made up of the nucleic acid plus protein. म्हणजे आपल्या क्रोमोझोममध्ये काय असेल तर DNA म्हणजे त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लिक ॲसिड प्लस प्रोटीन, अशा प्रकारे ते स्ट्रक्चर तिथं तयार झालेलं होतं. बघा लक्षात आलं का, बेसिकली काय पाहिलं आपण की न्यूक्लिक ॲसिडमध्ये किंवा न्यूक्लियन हे कशापासून तयार झालेत, न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. बघू आपण आता नेक्स्ट काय दाखवलं आहे. बघा जेनेटिक मटेरियल इज द DNA. नेक्स्ट पॉईंट होता आपल्या पुस्तकामध्ये आहे त्याप्रमाणे. बघा आता हे क्रोमोझोम म्हणजे काय आपण काय पाहिलं तर न्यूक्लियन जे काय त्या सेलच्या न्यूक्लियसमधून त्यांना भेटलं होतं, न्यूक्लियन जे काय भेटले होते ते काय होते तर बेसिकली आपल्याला माहिती आहे की ते क्रोमोझोम असणार आहे म्हणजे न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA RNA हे त्यामध्ये असणार आहेत. पण आपल्याला बेसिकली सुरुवातीला काय माहित होतं, जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम. आता जे काही जीन्स आहेत जे क्रोमोझोमवरती किंवा त्या DNA वरती जे काही जीन्स आहेत ते इनहेरिटन्स करत असतात, ते कॅरेक्टर एका जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ते कॅरी करत असेल. म्हणजे अर्ली जेनेटिक इन 1900 genetics knew that the genes controlled the inheritance that present on the chromosome. ओके, आता क्रोमोझोम कशापासून बनले तर इट इज मेड अप ऑफ द DNA अँड प्रोटीन, म्हणजे न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन पासून हे क्रोमोझोम तयार झालेले असतात. आता म्हणजे सायंटिस्टला काय माहीत होतं की क्रोमोझोम हे काय करतात, इनहेरिटन्स करत असतात, कॅरेक्टर ट्रान्सफर करत असतात. आणि कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना काय वाटत होतं किंवा सुरुवातीला काय असं कन्सिडर केलं होतं तर ते प्रोटीन, म्हणजे प्रोटीन कसे तर लार्ज मॉलिक्युल्स आहेत, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन ही स्टोअर केलेली असते. कशासाठी तर त्या सेलच्या ग्रोथसाठी. द इन्फॉर्मेशन निडेड फ्रॉम द सेल ग्रोथ आर स्टोअर्ड इन द प्रोटीन.
हे का बरं काय कन्सिडर केलं जात होतं किंवा प्रोटीनमध्ये सेलसाठी इन्फॉर्मेशन किंवा सेलची ग्रोथ होण्याची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते असं कन्सिडर केलं जात होतं. का बरं? तर प्रोटीन हे कसे आहेत, आपल्याला माहिती आहे की प्रोटीन हे लार्ज मॉलिक्युल्स आहेत, कॉम्प्लेक्स आहेत. पण DNA त्या सायंटिस्टला व्यवस्थित परफेक्ट असा अभ्यास केला नव्हता किंवा झाला नव्हता अशा प्रकारे. त्यामुळे त्यांनी काय कन्सिडर केलं की जे काय प्रोटीन्स आहेत ते काय करतात, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन त्या मॉलिक्युलची किंवा त्या सेलची ग्रोथ करण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन आहे ते कॅरी करत असते. म्हणजे कसं कन्फ्यूज केलं तर हिन्स इट इज ॲज्युम्ड दॅट द प्रोटीन कॉज्ड द व्हेरिएशन ऑब्झर्व्ड इन द स्पेसिस. म्हणजे जी काय जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती त्या प्रोटीनमध्ये स्टोअर केलेली असते. म्हणजे प्रोटीन हे जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत असतात हे कन्सिडर केलं जात होतं. का बरं? तर क्रोमोझोममध्ये प्रोटीन आणि DNA हे प्रेझेंट आहेत आणि ते क्रोमोझोम काय करते, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत असतात. पण क्रोमोझोममधील DNA इन्फॉर्मेशन कॅरी करत असतात का प्रोटीन कॅरी करत असतात, ह्यामध्ये जे काय कन्फ्युजन होतं त्यामधून प्रोटीनच जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत असतात हे तिथं सुरुवातीला कन्सिडर केलं जातं. पण का बरं केलं आपण बघितलं तर प्रोटीन हे लार्ज आहेत, कॉम्प्लेक्स आहेत. पण DNA त्यांनी कसे कन्सिडर करते, इट इज द स्मॉल सिम्पल मॉलिक्युल, म्हणून ते काय करत असतात तर जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत नसतील किंवा त्यांच्यामध्ये स्पेसिसमध्ये जे काय व्हेरिएशन हे काय आहे ते कमी आहे. म्हणजे बघा आपण पाहिलं होतं की डिफरंट स्पेसिस जरी असल्या तर त्यांच्यामधील जे काही जीन्स आहेत ते जरा सिमिलर हे दिसून येऊ शकतात, त्यामध्ये सिमिलॅरिटी हे जरा जास्त असते. म्हणून काय केलं जातं, समजलं जात होतं की DNA हे जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत नाहीत. जे काय स्पेसिसमध्ये व्हेरिएशन आहे ॲनिमल्समध्ये ऑर व्हेरिएशन आहे प्रोटीनमुळे होत असतं किंवा प्रोटीन हे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत असं तिथं कन्सिडर केलं जात होतं. बघा आता हे कन्क्ल्युजन किंवा हे जे काय मिसअंडरस्टँडिंग होतं ते कशामुळे झालं ते बघू आपण. व्हाय प्रोटीन्स आर जेनेटिक मटेरियल, म्हणजे प्रोटीनला जेनेटिक मटेरियल का समजलं जात होतं. बघा व्हेरिएशन इन द DNA मॉलिक्युल देन डिफरंट, म्हणजे प्रोटीनमध्ये DNAपेक्षा व्हेरिएशन हे दिसून येतं. म्हणजे कशा प्रकारे, तर व्हेरिएशन इन द शेप असेल किंवा इलेक्ट्रिक चार्ज अँड फंक्शन ऑफ प्रोटीन आर डिफरंट इन डिफरंट ऑर्गॅनिझम. म्हणजे बघा हे लक्षात येते का, प्रोटीनमध्ये DNAपेक्षा जास्त व्हेरिएशन आहे. म्हणून रिसर्चरनी काय केलं होतं, इनिशियली फेवर्ड दॅट द प्रोटीन वॉज द जेनेटिक मटेरियल. ओके, अंडरस्टँड. म्हणजे बघा हे लक्षात ठेवा पॉईंट की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे असं का कन्सिडर केलं जायचं, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएशनमुळे. प्रोटीन शो द व्हेरी व्हेरिएशन ॲज कम्पेअर टू द DNA पेक्षा प्रोटीनमध्ये व्हेरिएशन हे जास्त दिसलं गेलं होतं. त्यामुळे हे प्रोटीनला जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतात असं तिथं कन्सिडर केलं जाऊ लागलं होतं. बघा इनफॅक्ट म्हणजे आपल्याला आता तर माहीतच आहे की DNA मॉलिक्युल्स आर लार्ज अँड व्हेरी ट्रिमेंडसली विदिन द अमाऊंट द स्पेसिंग. DNA हे कसे आहेत तर लार्ज आहेत किंवा ट्रिमेंडसली त्यांच्यामध्ये व्हेरिएशन हे दिसलं. आपण जेव्हा जेनेटिक कोडचा अभ्यास करणार आहोत, जीन्सचा अभ्यास करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला समजेल की कशा प्रकारे DNA व्हेरिएशन आहे, DNA किती लार्ज आहे ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण लक्षात ठेवा की DNA हे लार्ज आहेत, ट्रिमेंडसली त्याच्यामध्ये व्हेरिएशन दिसणार आहे. त्यामुळे जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये किंवा त्या जेनेटिकमध्ये व्हेरिएशन हे आपल्याला दिसणार आहोत. ठीक आहे. सिन्स जेनेटिक्स आर कन्क्लूड दॅट DNA वॉज द जेनेटिक मटेरियल नॉट अ प्रोटीन. म्हणजे आफ्टर 25 इयर्स म्हणजे 25 वर्षानंतर आपल्याला कळालं की हे DNA हे काय आहे तर जेनेटिक मटेरियल आहे, तर प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाहीत. हे 25 वर्षानंतर कळालं. कशा प्रकारे, तर त्यासाठी 3 एक्सपेरिमेंट किंवा 3 सायंटिस्टने वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केले. त्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला प्रूव्ह झालं की हे जे काही DNA आहेत ते काय करते तर जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत असते आणि जे काही व्हेरिएशन आहे तर त्याच्यामध्ये जीन्सच्या डिप्लिकेशनमुळं किंवा जीनमध्ये जे काय व्हेरिएशन आहे त्यामुळं त्या ॲनिमल्समध्ये किंवा स्पेसिसमध्ये व्हेरिएशन होतं. कोणते एक्सपेरिमेंट होते, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, एव्हरी मॅककर्टी अँड मॅकलोडल एक्सपेरिमेंट आणि हर्शी कॅश एक्सपेरिमेंट. ह्या 3 सायंटिस्टच्या किंवा ह्या 3 मोठ्या एक्सपेरिमेंटमुळे आपल्याला प्रूव्ह झालं की DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. बघूया आपण ह्या डिटेल्समध्ये. म्हणजे ठीक आहे, तर मग नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या 3 एक्सपेरिमेंटचा अभ्यास करू की ज्यामध्ये आपल्याला प्रूव्ह केले की DNA इज द जेनेटिक मटेरियल नॉट अ प्रोटीन. म्हणजे आपण त्या DNAला जेनेटिक मटेरियल हे आहे हे ह्या 3 एक्सपेरिमेंटमधून आपल्याला प्रूव्ह केले. त्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला समजेल की DNA हे कशा प्रकारे जीन ट्रान्सफर करत असतात, कशा प्रकारे त्यांच्याद्वारे कॅरेक्टर कॅरी केलं जातं आणि ते कशा प्रकारे जीन एक्सप्रेस करत असतात हे आपण ह्या एक्सपेरिमेंटद्वारे बघणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन होते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. काय प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.